श्रोतेहो नमस्कार. स्वाभिमान संस्कार आणि सेवेचा त्रिवेणी संगम अंजनगाव सुरजी परतवाडा मार्गावर जिजाऊबाईच्या रूपाने धावणार शिवकानी विचारांची ऊर्जा. पांढरी खारमपूर पवन रायफल संघ आज आपण पाहतात निर्भयवाणी. ज्या युगप्रवर्तक माऊलींनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना मांडून रयतेला गुलामगिरीच्या अंधारातून बाहेर काढले त्या राष्ट्रमाता जिजाऊंचे नाव आता अंजनगाव सुरजी ते परतवाडा मार्गावर धावणाऱ्या बसला देण्यात आले. हा एक क्षण नसून एक आवेशची सुरुवात नसून रस्त्यावरून सर्वमान्य लोककल्याण आणि स्त्री शक्तीच्या जागरणाची नवी पाठ ठरली. या अद्वितीय उपक्रमाचे मराठा सेवा संघ शाखा पांढरी खानमपूरच्या वतीने अत्यंत जल्लोषात आणि कृतज्ञतापूर्वक स्वागत करण्यात आले. राष्ट्रमाता जिजाऊंनी शिवरायांच्या पाठीशी उभे राहून नेहमी रयतेचे हित सर्वोपरी मानले. त्याच विचारांचा वारसा पुढे नेत या भागातील हजारो कष्टकरी शेतकरी, कामगार आणि उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थिनींच्या प्रवासाला सुरक्षितेचे भक्कम अधिष्ठान लाभावे. हाच या नामांतराचा खरा गौरव आहे. रस्त्यावरून धावणारी जिजाऊ बस प्रत्येकाला आपल्या गौरवशाली वारशाची, अन्यायाविरुद्ध लढण्याच्या धैर्याची आणि सामाजिक एकात्मतेची सत्याने आठवण करून देईल असा ठाम विश्वास मराठा सेवा संघाच्या वतीने पांढरी खानमपूर येथे पार पडलेल्या या स्वागत सोहळ्यात मराठा सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी बस चालक व वाहकांचे पुष्पहार आणि शाल अर्पण करून आदरपूर्वक कौतुक केले. महापुरुषांचे विचार हे केवळ इतिहासाच्या पानावर न राहता ते सामान्य माणसाच्या दैनंदिन प्रवासात आणि व्यवहारात उतरायला हवेत असा प्रेरक संदेश यावेळी देण्यात आला. या ऐतिहासिक क्षणी परिसरातील नागरिक, तरुणी, विद्यार्थी आणि मराठा सेवा संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जय जिजाऊ जय शिवरायच्या जल्लोषात सहभागी झाले. ज्या माऊलीनं 18 पगड जातीला एक केलं त्याच माऊलीच्या नावानं आज अकोला ते परतवाडा या नॅशनल हायवे 580च्या मार्गानं जिजाऊ नावाची एक बस धावणार आहे आणि त्या जिजाऊ नावाची बस न धावता हा विचार धावत आहे. असाच या संघर्ष झाला. इथल्या गावातील मराठा सेवा संघानं एक किमया केली की हा इथल्या बसचं एक नामकरण सोहळा एवढा चांगला झाला, त्याबद्दलच त्यांचं इथं आज स्वागत करण्यात आलं. आपल्या संघ जुळले आहात बस कंडक्टर आणि बस चालक जुळलेले आहेत. दादा मला सांगा, हे जे बस आहे आता नेमका ह्या बसमध्ये काय काय सुविधा आहे तुम्हाला? या बसमध्ये सुविधा तर भरपूर दिलेल्या आहेत. CCTV कॅमेरे वगैरे सर्व दिलेले आहेत. ह्या पूर्ण महाराष्ट्रात 5000 गाडी आलेली आहे आणि प्रत्येक डेपोला 5,000 CCTV कॅमेरे किती लागले त्याच्यात? 4-5 कॅमेरे लागलेले या गाडीमध्ये. हो. आणि आता तुम्ही पाहू शकता की आपल्या संघ कंडक्टरसुद्धा जुळलेला आहे. दादा काय सांगू शकाल, आता जिजाऊ नावाचं नामकरण झालं आणि महिलांसाठी सोबत काही स्पेशल अशा जागा आहेत का याच्यात? काही राखीव जागा आहेत ना. राखीव जागा आहे. किती सीटेवाले ही जागा आहे पुरे? राखीव सीटर 2 सीटर राहतात त्याच्यात. महिला राखीवसाठी, अपंगासाठी हे ते राखीव आणि ज्येष्ठ नागरिकसाठी राखीव. पाहू शकता आपण आपल्या इकडे बाजूनेही 5 कॅमेरेसुद्धा लागलेले आहेत म्हणतात आणि सोबत महिलांसाठी राखीव जागा यामध्ये ठेवल्या. किती सीट आहेत पुरे यामध्ये? यामध्ये 55 सीटर गाडी, 9 स्टँडी. महिलांसाठी सुरक्षित आहे म्हटलं. बाकी यामध्ये काही वायफायचं काही आहे काय? आहे ना, GPS ट्रॅकिंग आहे ना यामध्ये. तुम्हाला बस कुठे आहे काय आहे सर्व जागेवर माहीत पडणार आहे. आणि वरिष्ठांच्या आदेशानुसार इथं थांबा पण मंजूर झालेला आहे आणि त्यानुसार आम्हाला ते फॉलो करावं लागते. छान वाटत आहे. सगळ्या सुविधा आहे बसमध्ये आणि विशेष म्हणजे प्रत्येक स्टॉपला दर्यापूर ते आणि परतवाडा प्रत्येक स्टॉप होणार आहे इथे. जय जिजाऊ जय शिवराय. आपला संघ जुळले मराठा संघाचे कार्यकर्ते आणि गावातील सुद्धा जे इथल्या तळपत्या सूर्यालाही त्याचा वारसा विचारतील असे नागरिक इथं जुळलेले आहेत. त्यांचा आपण विचार जाणून घेऊया. आपल्या संघ जुळले इथले मराठा सेवा संघाध्यक्ष डॉक्टर विशाल देशमुख. काय वाटते तुम्हाला हे जे नाव मिळालं त्याबद्दल काय सुचतं? सर्वांना सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय जय भीम. आजचा आपला पांढरी गावासाठी ऐतिहासिक दिवस आहे. दिनांक 21/8/26ला हा सुवर्ण इतिहासामध्ये नोंदवणारा असा दिवस आहे. कारण आज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास 5000 बसेसला राजमाता जिजाऊ मासाहेब यांचं नामांकन केलेलं आहे. त्याच्याबद्दल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळांचे मी कोटी त्यांना आभार मानतो. आणि भविष्यामध्ये सुद्धा पांढरी गावामधून नवीन उपक्रम करून आपण पांढरी गावाचे नाव हे महाराष्ट्रामध्ये सर्वोच्च पदावर नेऊ हे मी आश्वासित करतो. आणि भविष्यामध्ये सुद्धा सर्व लोकांची जर साथ भेटली तर आपलं गावाचं नाव हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये 100% एक नंबरवर जाईल हे मी सगळ्यांना आश्वासित करतो. आणि भविष्यामध्ये सर्व लोकांची साथ असल्याशिवाय ही गोष्ट शक्य नाही आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा चांगले उपक्रम सर्व धर्म समभाव जपून आपण या सगळ्या गोष्टी करणार आहे. त्याकरता भविष्यामध्ये सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आपल्या संघ महिलासुद्धा जुळलेल्या आहेत. आपण पाहिलं असेल की त्या बसमध्ये CCTV कॅमेरे आहेत. आणि काय वाटतं आता जिजाऊ नावाचा जो विचार आहे नक्कीच जे महिला समीक्षेकरण म्हणा विद्यार्थ्यांसाठी हे बस जे आहे हे एकदम उपयोगी ठरला वाटते का तुम्हाला? सर्वांना माझा जय जिजाऊ. मी सुषमा नरेंद्र कोकाटे,
ग्रामीणची जिजाऊ ब्रिगेडची अध्यक्ष आणि माझ्यासाठी ही अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे की महाराष्ट्र राज्य ग्रामीण परिवहन मंडळांनी मा जिजाऊच्या नावाने ही जी बससेवा चालू केलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही एक ऐतिहासिक घटना आहे. आणि आमच्या आज पांढरे गावामध्ये आम्ही आमच्या बसस्टॉपवर या बसचं स्वागत केलेलं आहे आणि आमच्या पांढरे गावासाठी ही एक अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे आणि जिजाऊ ब्रिगेडसाठी सुद्धा एक ही अभिमानास्पद गोष्ट आहे की मा जिजाऊच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रभर जिजाऊचं एक जे नाव आहे हे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पूर्ण गुणगुणणार आहे. त्यासाठी ही मी महाराष्ट्र परिवहन महामंडळाचे कोटी कोटी आभार मानते. या रस्त्यानं आता जिजाऊचं नाव गुंजणार आहे. या रस्त्यानं मासाहेब जिजाऊचं नाव प्रत्येकाच्या विचारानं जाईल असं वाटतंय का तुम्हाला? जय जिजाऊ. मी साधना सुनील कोकाटे, पांढरी जिजाऊ ब्रिगेडच्या उपाध्यक्षा. मला असं वाटते की जिजाऊजीचं नाव तर तसं लौकिक आहेच जगभर, पण तसंही मला असं वाटते की पांढरी ग्रामीण भागासाठी आणि प्रत्येक ग्रामीण भागासाठी जिजाऊचा जय जयकारच आहे. आणि हे सुविधा खूपच छान झालेली आहे. महिलांसाठी किंवा मुलींसाठी ही सुविधा खूप छान आहे. आता जो मराठा संघानं आपल्यासमोर जो हा उपक्रम राबवला की एक नामकरण म्हणून, पुढे चालून जर समजा याच्यामध्ये जर समजा तिकीट जास्त झाली किंवा अजून नवा उपक्रम राबवायचा झाला आपल्याला, तर आपण नवीन पाऊल म्हणजे काय उचलू शकता मराठा संघात? नवीन आता सर्व जे हे होऊन राहिल्या यावेळेस जे सुविधा होऊन राहिल्या या सर्व चांगल्या वाटून. पण वाईट असं वाटते मला की सर्वच बस इथं थांबल्या पाहिजेत. विद्यार्थी असो, ज्येष्ठ नागरिक असो, महिला मंडळ असो, इथं सर्व बस थांबतील तर आम्ही अजून त्याचं हे करू. बेकार तर सगळीकडे होतच आहे, पण हा विचार आता वाटतो की बा पुरा महाराष्ट्रामध्ये गुंजेल, याबद्दल मराठा संघ अतिशय दक्ष होता. याबद्दल आता आनंद म्हणून काय सांगू शकता तुम्ही? आता आम्ही तर जेव्हापासून आम्हाला कळते वयाच्या 30 वर्षापासून आज आम्ही सेवा संघाशीच जुळलेले आहोत आणि जिजाऊचं आमचं प्रेरणास्थान आहे. तेच जिजाऊचं प्रेरणास्थान ठेवून आम्ही जगात वावरत आहोत आणि जिजाऊचं नाव आणखी किती लौकिक हे होईल. आणि आम्हाला एवढं भूषण आहे की जिजाऊच्या नावाने महामंडळाने आम्हाला 5,000 बसेसची सेवा दिली. त्याबद्दल आम्ही महामंडळाचे खूप खूप धन्यवाद मानतो. आपण बससुद्धा जिजाऊ नावाची बससुद्धा पाहिली, काय वाटते आपल्याला याबद्दल? दादा खूप योग्य, म्हणजे जे नामकरण झालं आणि आज आमच्या इथं जे बस महापरिवहन मंडळाची जे बस थांबली त्याच्याबद्दल आम्हाला खूप त्यांचा अभिमान आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असंच हे पुढे आपल्या रयतेच्या राजाचे हे असे पुढे होत राहिले पाहिजेत. यामधून वाटते का तुम्हाला की जसं की आज तिथं मला कॅमेरेसुद्धा दिसले, तर महिलाच्या सुरक्षेसाठी काय एकदम ठरलं, योग्य ठरलं का? योग्य कॅमेरे, CCTV कॅमेरे, त्याच्यात 5 कॅमेरे आहेत माझ्या अंदाजाने. 5 कॅमेरे असल्यावर कसं आहे आणि कुठं कामी जास्त अपघात वगैरे झाला तर डायरेक्ट मला वाटते सेन्सिटिव्ह वगैरे सर्व आहे, तर त्याच्याने सुरक्षता पाहता, मुली वगैरेची सुरक्षता पाहता खूप छान झालं. शाही आहे कशासाठी डायरेक्ट